Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. अंदमान निकोबार पर्यंत मान्सून दाखल झालेला आहे. केरळमध्ये साधारण 26 मे दरम्यान मान्सूनचं आगमन होणार आहे, तर साधारण 6 जून पासून महाराष्ट्रात म्हणजे कोकणात मान्सून धडकणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगितलं जातंय. म्हणजे लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे, ही अशी माहिती IMD कडून मिळतेय. आता वातावरणाची काय स्थिती आहे, तर मान्सूनला यायला अजून वेळ आहे, मात्र आता सुद्धा महाराष्ट्रातल्या काही भागांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलाय, तर काही ठिकाणी हीटवेव्हचा सुद्धा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. मात्र हीटवेव्ह तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहेच, मात्र त्यासोबतच मध्य महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. वादळी स्वरूपाचे वारे वाहण्याची शक्यता असणार आहे, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असणार आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलाय. नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, कसं असणार आहे पुढचे काही दिवस वातावरण महाराष्ट्रातलं, हेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी या मागचं कारण काय, म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसात सातत्याने वातावरणात बदल होतोय. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, खास करून विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, हे हीट वेव्हच्या अलर्टवर होतं. मात्र आता आपण पाहतोय की महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाची शक्यता असणार आहे. मात्र हा बदल का होतोय, तर याला कारणीभूत आहे हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते. म्हणजे आपण बघतोय अरबी समुद्रातला हा जो भाग आहे, म्हणजे दक्षिण भारताला लागून असलेला हा जो अरबी समुद्राचा भाग आहे, इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. इथे आपण बघतोय की सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे मोठ्या प्रमाणात तयार झालेलं आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात सुद्धा मोठ्या प्रमाणात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्याचं आपण बघतोय आणि याचाच परिणाम म्हणून मध्य भारत असेल आणि त्याखालोखालचे इतर जे राज्य असतील तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं बघायला मिळतंय. म्हणजे हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि इकडचं अरबी समुद्रातलं जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, याचा परिणाम आपल्याला भारतातल्या काही भागांवर झाल्याचं बघायला मिळतंय. इकडे महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळतंय. इकडे आपण बघतोय की हा जो मध्य महाराष्ट्रातला आणि खालचा दक्षिण महाराष्ट्रातला जो भाग आहे, हे जे दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत आणि मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, इथे ढग दाटले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाची स्थिती असणार आहे. आता स्पेसिफिक कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती असेल हे सुद्धा पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मात्र या सगळ्या संदर्भात हवामान खात्याने एक अपडेट दिलाय, ते म्हणजे की पुढचे काही दिवस महाराष्ट्रात 30 ते 40, 40 ते 50 किलोमीटर प्रति तास किलोमीटर वेगाने वादळी वारे, सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असणार आहे. याचा सगळ्यात जास्त धोका मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला असणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने ट्विट करत म्हटलंय. आता नक्की कुठे काय स्थिती असणार आहे, तर हा 17 तारखेचा हा मॅप आहे, म्हणजे कालचा हा मॅप आहे. आणि यात आपण बघू शकतो की विदर्भातल्या या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हीट वेव्हचा अलर्ट देण्यात आलेला होता. यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागांचा, याचबरोबर हिंगोली, परभणी या भागांचा सुद्धा या हीट वेव्हच्या येलो अलर्टमध्ये समावेश होता. तर दक्षिण महाराष्ट्रातले, मध्य महाराष्ट्रातले जे इतर जिल्हे आहेत तिथे मात्र पावसाची स्थिती असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. म्हणजे नांदेड, बीड, लातूर, चंद्रपूर, सोलापूर, इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि त्यावरचे जे इतर जिल्हे आहेत, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, अशा या सगळ्या भागात पावसाची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. म्हणजे आपण बघतोय की इथून पुढचे विदर्भातले जे जिल्हे आहेत ते हीटवेव्हच्या येलो अलर्टवर आहेत. तर इथून हिंगोली, परभणी पेक्षा खालचे जे जिल्हे आहेत तिथे पावसाचे अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेले आहेत. तर अशा पद्धतीचं वातावरण काल असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं होतं. त्यानुसार तुमच्या भागात काल वातावरण कसं होतं, तुमच्या भागात पाऊस पडला का किंवा हीट वेव्ह सारखी स्थिती होती का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता 18 तारखेची काय स्थिती आहे, तर आपण बघतोय की 18 तारखेलाही अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली, परभणी या भागांमध्ये हीट वेव्हचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. तर लातूर, धाराशिव, याचबरोबर नांदेड, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टीच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या, जवळपास दक्षिण महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय. अलर्टवर हे जे सगळे जिल्हे आहेत ते असणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. 19 तारखेला कसं असणार आहे वातावरण, तर 19 तारखेला कुठेही पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या भागांमध्ये 19 तारखेलाही हीट वेव्हचा अलर्ट असणार आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर इथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असेल, म्हणजे अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या भागात असणार आहे.
20 तारखेला वातावरण कसं असेल तर 20 तारखेला आपण बघतोय की 20 तारखेलाही अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हीटवेव्हचा अलर्ट असणार आहे. म्हणजे आपण बघतोय की उन्हाळ्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून अकोला जिल्हा जो आहे तो हीटवेव्हच्या अलर्टवर होता. सर्वाधिक म्हणजे देशातल्या सर्वात जास्त तापमान असलेल्या भागात अकोल्याची नोंद झालेली होती आणि आता सुद्धा अकोल्यात तापमान जे आहे ते तसंच कायम असणार आहे. आता सुद्धा येलो अलर्टवर, हीटवेव्हच्या येलो अलर्टवर अकोला आहे आणि पुढचे काही दिवस सुद्धा अकोल्यात वातावरणाची हीच स्थिती असणार आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात तसा पावसाचा अलर्ट नाहीये, म्हणजे येलो किंवा ऑरेंज अलर्ट नाहीये, पण हीट वेव्ह नसणारे हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची या भागात शक्यता असणार आहे. 21 तारखेला कसं वातावरण असेल तर 21 तारखेला अकोला, अमरावती हे जे 2 जिल्हे आहेत हे हीटवेव्हच्या अलर्टवर असणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात असणार आहे. आपण बघितलं की पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हीटवेव्हचा इशारा हवामान खात्याने दिलाय, तर काही भागांमध्ये पावसाचा अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. आता तुमच्या भागात वातावरण कसं आहे, आता वातावरणाची नेमकी काय स्थिती तुमच्या भागात आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.